सेल्फ कंपॅशन हा शब्द आपण हल्ली खूप ऐकतोय. आपल्याला जर स्वतःची प्रगती करायची असेल तर त्यामध्ये सेल्फ कंपॅशन, स्वतःला जर आनंदी ठेवायचं असेल तर सेल्फ कंपॅशन. काय आहे हे सेल्फ कंपॅशन? त्याला आपण मराठीत म्हणूया स्वतःविषयी करुणाभाव. मला माझ्याविषयी वाटणारा करुणाभाव म्हणजे सेल्फ कंपॅशन. खरंच गरजेचं आहे का? आणि आपण सेल्फ कंपॅशनेट नसतो का? याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसू. आज आपण समजून घेऊया की हे सेल्फ कंपॅशन नेमकं आहे काय. मला स्वतःबद्दल वाटणारा जो करुणा भाव आहे ना, त्याला आपण सेल्फ कंपॅशन म्हणतो. त्यामध्ये आपण स्वतःविषयी प्रेम वाटणं, स्वतःला स्वीकारणं, स्वतःला फार जास्त वाईट न बोलणं, हे सगळं येतं सेल्फ कंपॅशन मध्ये. होतं काय, ज्या वेळेला आपण वाईट परिस्थितीतनं जात असतो, त्रासातनं जात असतो, दुःखातनं जात असतो किंवा अपयश आपल्याला येत असतं, त्यावेळेला आपण स्वतःसोबत अत्यंत वाईट पद्धतीने बोलत असतो. मी चांगली नाहीये, मी वाईट आहे, मी बीप 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 आहे, मी बीप बीप, इतके बीप बीप असतात कारण आपण खूप स्वतःला घालून पाडून बोलत असतो. आणि याचा परिणाम आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती होतो, आपल्या स्व आदरावरती होतो, आपल्या सेल्फ कॉन्फिडन्स वरती याचा सगळा परिणाम होत असतो. त्यामुळे सेल्फ कंपॅशनेट असणं खूप गरजेचं आहे. सेल्फ कंपॅशनेट कसं समजायचं आपण आहोत की नाही? बघा, आपला मित्र किंवा मैत्रिणी जेव्हा एका त्रासात न जातात, दुःखात न जात असतात किंवा अपयशातनं, त्यांच्या चुकीमुळे अपयशातनं जर जात असतील, त्रासातनं जात असेल, तर आपण त्यांच्याशी कसं बोलतो? आपण त्यांना नावं ठेवतो का? त्यावेळी आपण त्यांना खूप जास्त उपदेश देतो का? नाही. आपण काय करतो की काही हरकत नाही, तू प्रयत्न केलास, तुला नाही जमलं, हरकत नाही, पुढच्या वेळेला. आपण किती इम्पॅथेटिकली, किती आपण तदनुभूतीपूर्वक त्यांच्याशी आपण बोलतो, किती प्रेमाने बोलतो, ते आहे कंपॅशनेट. आता हेच आपल्याला स्वतःसोबत वागायचं आहे, स्वतःसोबत बोलायचं आहे. का करायचं आहे? कारण यावरतीच आपलं मानसिक स्वास्थ्य हे अवलंबून आहे. मला जर का चिंता वाटत असेल सतत, किंवा मला डिप्रेशन येत असेल, किंवा माझं कॉन्फिडन्स लो असेल, तर मी चेक करायला पाहिजे मी सेल्फ कंपॅशनेट आहे का. आणि जर का तुमची एन्झायटी हाय असेल, चिंतेचं प्रमाण खूप जास्त असेल, नैराश्य जास्त असेल, तर आय एम सॉरी टू से, पण तुम्ही स्वतःविषयी करुणाभाव बाळगत नाही. तुम्ही स्वतःला खूप जास्त टोचून त्रास होईल असं वागता आणि बोलता स्वतःशीच. हे आपल्याला बदलायचं आहे. एकदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की मी हे करतेय, मी स्वतःसोबत करुणाभावाने वागत नाहीये, कंपॅशनेटली मी वागत नाहीये. मग मला सुरुवात करावी लागेल कंपॅशनेट वागण्याची. त्याची सगळ्यात पहिली जी सुरुवात आहे ना, ती आपण करू शकतो की मी माझे प्रयत्न करते आहे. माझ्या हातात जे जे आहे ते मी सगळं करतेय. आणि आपण त्या क्षणी जेवढं आपले एफर्ट्स होऊ शकतात तेवढं आपण करत असतो, हे आपण स्वतःला सांगूया. त्यांनी काय होईल, स्वतःला जे टोचून बोलणं ना, ते थोडंसं कमी होणार आहे. दुसरं आपण काय करू शकतो, आपण आपल्या हृदयावरती हात ठेवूया आणि आपण स्वतःला सांगू की होईल, होईल, सगळं चांगलं होईल. आपल्याला हे माहिती आहे की कोणतीच वेळ जी परमनंट राहत नाही, वेळ बदलते. चांगले दिवस राहत नाहीत, तसे वाईटही दिवस राहणार नाहीयेत. हे आपण आपल्या हृदयावरती हात ठेवून सांगायचंय स्वतःला की काही हरकत नाहीये, बदलेल, हेही बदलेल. तिसरं मला काय करता येऊ शकतं, मी स्वतःला अजून एक गोष्ट सांगणार आहे की वाईट पॅच जो आहे, त्रास जो आहे ना, तो फक्त माझ्याच बाबतीत झालेला नाहीये. मलाच एकटीला प्रॉब्लेम आहे, माझ्याच आयुष्यात त्रास आहे, मलाच दुःख आहे, असं अजिबात नाहीये. आपल्याला सोशल मीडिया हे सांगत असते की सगळ्यांचं जग खूप सुंदर आहे आणि खूप छान चाललंय आणि तुझंच नाही चाललंय, पण ते खरं नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे चढ उतार आहेत. मी एकटीच नाहीये जिला त्रास होतोय, मी एकटीच नाहीये जी दुःखातनं जाते, मी एकटीच नाहीये जिला अपयश आलंय. माझ्यासारखे अनेक लोक आहेत. त्यामुळे माझ्या बाबतीत जे होतंय ते बदलणार आहे, ते सगळ्यांसारखंच आहे, काही फार विशेष नाहीये. हे मला स्वतःला सांगावं लागणार आहे. आणि स्वतःविषयी, स्वतःच्या बाबतीत मला थोडंसं सॉफ्ट व्हायची गरज आहे. मला रोज स्वतःला सांगायचं आहे की माझ्या हातात जे जे म्हणून काही आहे ते मला सगळं करायचं आहे. त्यामुळे ही जी भावना आहे ना सेल्फ कंपॅशनेटची,
स्वतःविषयीचा जो करुणाभाव आहे ना, तो आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. जेव्हा मी स्वतःबद्दल कंपॅशनेट असेल ना, त्यावेळेला मी दुसऱ्यांबद्दल पण कंपॅशनेट असणार आहे. माझ्यामध्ये करुणाभाव जर असेल तरच मी दुसऱ्यांबद्दल करुणाभाव व्यक्त करणार आहे, नाही तर मी करू शकणार नाही. त्यामुळे स्वतःसोबत जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपण कंपॅशनेट राहूया. तुम्ही कंपॅशनेट आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.